ब्रेकनंतर आपलं स्वागत। पुढची बातमी पाहूया। दारूवरील कर वाढण्याची शक्यता आहे, कारण सरकारकडून महसूल वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि 5 सदस्यीय समितीला अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अभ्यास करण्या समितीला 2 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे। तर दारूवरील आता कर वाढण्याची शक्यता आहे। सरकारकडून महसूल वाढवण्यासाठी हे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे। तर महसूल वाढीसाठी सरकारकडून काय उपाययोजना करण्यात येत आहेत, आपण त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। विदेशी मद्याच्या आयात करात वाढ होऊ शकते, हा एक महत्त्वाचा मुद्दा। त्यानंतर देशी आणि विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। महसूल वाढीची शिफारस देखील समिती ही करू शकते आणि नूतनीकरण होणाऱ्या परवाना शुल्कात खरं तर वाढ होऊ शकते। पुन्हा एकदा पाहूयात, नूतनीकरण होणाऱ्या परवाना शुल्कात वाढ होण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे तळीरामांना आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो। पुढची बातमी पाहूयात। कोल्हापुरात वाहनांच्या सायलेन्सरचा नाही तर पोलिसांचा आवाज मोठा असल्याचं पोलिसांनी दाखवून दिलंय। अनधिकृतपणे लावलेल्या सायलेन्सरवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। जप्त केलेल्या तब्बल 735 सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर फिरवलेला आहे आणि शहरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात पोलिसांनी ही कारवाई केली आहे। यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान या कारवाईच्या माध्यमातून पोलिसांनी एक प्रकारे खरं तर वाहन चालकांना सावधानतेचा इशारा दिलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। कोल्हापूर पोलिसांनी सायलेन्सरवरती कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे। जे विनापरवाना सायलेन्सर आहेत किंवा अनधिकृत सायलेन्सर आहेत त्यावरती कारवाई आहे ते गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर वाहतूक पोलिसांनी केली होती आणि या सगळ्या सायलेन्सरला आता नष्ट करण्यात येत आहे। कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये हे सगळे सायलेन्सर आता आपल्याला दिसून येतात। 735 सायलेन्सर आहेत आणि या सायलेन्सरची रांगच आहे ती या ठिकाणी लागलेली आहेत आणि रोड रोलरच्या माध्यमातून हे सगळे सायलेन्सर नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे आणि ही कारवाई पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे ते रस्त्यावरती या ठिकाणी दिसून येते। मोठी गर्दी आहे ती या कारवाईच्या दरम्यान आहे ते आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या कारवाईला आता सुरुवात झालेली आहे आणि रोड रोलरच्या माध्यमातून या सायलेन्सरवरती आता कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळतात। हे सायलेन्सर आहे ते पूर्णपणे नष्ट करण्याची कारवाई आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हे जे सायलेन्सर आहेत ते अनावश्यक असे आवाज करत होते, कर्णकर्कश असे आवाज करत होते आणि त्या सगळ्या सायलेन्सरवरती आहे ते प्रशासनानं कारवाई करून ते जप्त केले होते। न्यायालयाच्या आदेशानंतर आता ते नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस अधिकारी रस्त्यावरती उतरून आहे ते ही कारवाई करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। खरं तर आवाज नेमका कुणाचा अशा पद्धतीचा प्रश्न आहे तो उपस्थित होता, मात्र कोल्हापूरमध्ये आवाज कोल्हापूर पोलिसांचाच आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे आणि अनधिकृत सायलेन्सरचा आवाज आहे ते कायमस्वरूपी बंद करण्याची कार्यवाही या ठिकाणी कोल्हापूर पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। रोड रोलरच्या माध्यमातून ही कारवाई करत हे सायलेन्सर नष्ट करण्याची या ठिकाणी प्रोसेस आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। दसरा चौकामध्ये आहे ते या कारवाईनं सध्या वेग घेतला आहे आणि ही कारवाई बघण्यासाठी मोठी गर्दी आहे ती आपल्याला दिसून येते। रोड रोलरच्या माध्यमातून ही सगळी कारवाई आता करण्यात येते आणि या कारवाईच्या माध्यमातून पोलीस या सगळ्यांना संदेश देत आहेत की अनधिकृत अशा पद्धतीचा आणि आवाज काढणारे सायलेन्सर वापरू नका, अन्यथा तुमच्यावर सुद्धा अशा पद्धतीची कारवाई करण्यात येईल। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं हे सगळे सायलेन्सर आहे ते या ठिकाणी दिसून येतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकर आपल्या गाड्यांना सायलेन्सर लावत होते आणि त्याचा कर्णकर्कश आवाज करत होते, मात्र कोल्हापूर पोलिसांनी कायमस्वरूपी हा आवाज आहे तो कायमचा बंद केलेला आहे आणि कोल्हापुरात कोल्हापूर पोलिसांचाच आवाज आणि त्यांचा दबदबा कायम असल्याचं या कारवाईतून दाखवून दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडसे, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।